भगवान शंकर देखील तपश्चर्या करता करता एका भिल्लिनीच्या मागे पळत सुटले। भगवान शंकरांना मायेने फसवलं, केला ब्रह्मयाचा मातेरा। एवढे मोठे सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मदेव, पण त्यानं काय केलं, आपल्या स्वतःच्या मुलीची अभिलाषा धरली, स्वतःच्या मुलीशी लग्न केलं। नाथ महाराज सांगतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले, वेदे नाही ऐसे सांगितले, वेदे नाही ऐसे सांगितले। वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, स्वतःच्या मुलीची अभिलाषा धरली, परिणाम एवढा मोठा ब्रह्मदेव, पण त्या ब्रह्मदेवाचं कुठे मंदिर आहे का? कुणी त्याच्या पाया पडतं का? नाही। मायेने फसवलं, ब्रह्मदेवाची मातीच करून टाकली, केला ब्रह्मयाचा मातेरा। इंद्र चंद्रासी दरारा, इंद्र देखील फसला। इंद्रानं काय केलं, गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिचा विनयभंग केला। गौतम ऋषींनी शाप दिला की इंद्रा, माझ्या बायकोचा विनयभंग केलास, जा तुझ्या अंगाला हजारो भोके पडतील। असं म्हटल्याबरोबर इंद्रा पडेली भग, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा। इंद्राच्या अंगाला हजार भोके पडली, मायेमुळे इंद्र फसला, मायेमुळे चंद्र सुद्धा फसला। चंद्रानं काय केलं, बृहस्पतींची बायको तारा हिला पळवलं, तिचा विनयभंग केला। बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा, माझ्या बायकोचा विनयभंग केलास, या विश्वात तू एवढा तेजस्वी आहे, पण तुझ्यावर आज कुठला तरी काळा डाग लागेल। आजही बघा चंद्रावर काळा डाग आहे, चंद्रावर काळा डाग आहे, तो बृहस्पतींचा शाप आहे आणि त्याच्यामुळे शापामुळे चंद्र काळा झाला, चंद्र झाला काळा। नारद चुकला चाळा भजनाचा, रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी, त्यांच्या मनात माया उत्पन्न झाली। सांगितलं भगवान कृष्ण, अरे तुला 16,108 बायका आहेत, मला एकही नाही रे देवा, जास्त नको रे, 16,108 बायकांमधली फक्त एकच बायको मला दे। किती? एकच दे, जास्त नको। भगवंत म्हटले, नारदा, ज्या बायकोजवळ मी उभा नसेल ती बायको तुला घेऊन जा। इतका आनंद वाटला, आनंदाच्या भरात देवाची बायको मिळणार, देवाची बायको मिळणार, या मालातून त्या मालात, त्या मालातून त्या मालात जे पळत सुटले। 16,108 बायकांजवळ भगवान श्रीकृष्ण उभे होते। पश्चाताप झाला, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली, नारदाची नारदी झाली। पुढे लग्न होऊन तिला 60 मुले झाली। नारद चुकला चाळा भजनाचा, मायेमुळे सगळेच फसले, महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, चंद्र फसला, इंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले।